नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्हाला संध्याकाळची भूक लागत असेल ना, 5 ते 6 दरम्यान, तर चला तर आज आपण ब्रेड आणि उकडलेल्या बटाट्यापासून एक मस्तपैकी असा चमचमीत, चटपटीत असा पदार्थ तयार करूया. त्यापूर्वी आपण या रेसिपीचं साहित्य बघून घेऊया. त्यासाठी लागणारं साहित्य इकडे मी 4 उकडलेले बटाटे घेतलेले आहेत. त्यानंतर 1 कप ब्रेड क्रम्स घेतलेला आहे, 2 चमचे मैदा घेतलेला आहे, चिली फ्लेक्स, ऑर्गॅनो, 2 ते 3 हिरव्या मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत, 1 कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, काळं मीठ आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे. इकडे मी बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता बटाटे आहेत ते असे किसून घ्यायचे आहेत. तुम्ही बटाटे मॅश पण करू शकता. बघू शकता आपले बटाटे किसून झालेले आहेत. त्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा घालून घेणार आहोत, मग हिरवी मिरची घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ब्रेड क्रम्स घालून घ्यायचे आहेत, मग धने पावडर घालून घ्यायचे आहे याच्यामध्ये 1 चमचा. त्यानंतर चाट मसाला घालून घ्यायचा आहे, काळं मीठ घालून घ्यायचं आहे, चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. मग चमच्याच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं हे मिश्रण की त्यानंतर हाताच्या साहाय्याने या मिश्रणाचा आपल्याला डो तयार करून घ्यायचा आहे. बघू शकता असा डो तयार झाला पाहिजे. इकडे मी पाण्याचा वापर नाही केलेला आहे. त्यानंतर आपण आता या डोचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत, म्हणजे छोटे छोटे असे बॉल्स करून घ्यायचे आहेत. बघू शकता तुम्ही असे बॉल्स झाले पाहिजेत. तुम्ही या मिश्रणामध्ये भाज्या पण घालू शकता. इकडे मी एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता मैद्याचं पीठ घालून घेणार आहोत. मग त्यानंतर आपण आता या मैद्याच्या पिठामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. असं पाणी घालून घ्यायचं आहे थोडंसं. चमच्याच्या साहाय्याने हे मिक्स करून घ्यायचं आहे. गुठल्या नाही राहिल्या पाहिजे मिश्रणामध्ये. बघा असं झालं पाहिजे. त्यानंतर आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स घालून घेणार आहोत, ऑर्गॅनो घालून घ्यायचं आहे, मग थोडंसं चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये. मग चमच्याच्या साहाय्याने परत हे मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता असं मिक्स करून घ्यायचं. अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. बघू शकता तुम्ही. चला तर आपण आता हे डीप फ्राय करून घेऊ. आपण आता हे पेस्टमध्ये ह्या डीप करून घ्यायचे, असे डीप करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून ही पेस्ट सगळीकडे लागली पाहिजे. त्यानंतर तेल गरम करायला मी आधीच ठेवलं होतं. आपण आता हे मध्यम आचेवरच आपल्याला हे डीप फ्राय करून घ्यायचे आहे. बघू शकता तुम्ही गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत हे डीप फ्राय. मस्त आहे हा नाश्ता. चहा बरोबर तर इतके सुंदर टेस्टी लागतात ना. नक्की तुम्ही ही रेसिपी करून पहा. चांगला मस्तपैकी सोनेरी कलर आलेला आहे आपल्या बॉल्सना. बघू शकता तुम्ही. आणि आपले बॉल्स तयार पण झालेले आहेत. संध्याकाळच्या छोट्याशा भुकेसाठी हा नाश्ता आहे. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवर पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर करायला विसरू नका. धन्यवाद.